आता सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडला, सुपरमार्केट राऊंडला. आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे ठाकूरचा नातू. ये हाथ हमका दे दे, ये हाथ हमका दे दे, और इस हाथ से हमें 3-3 टोकन भी दे दे. जल्दी 3-3 टोकन दे, जल्दी. 1, 2 और 3. कोण आहेत आपले 3 स्पर्धक? आणि आपल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 92. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 76. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 37. हे आहेत आपले 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड, सुपरमार्केट राऊंड. सुपरमार्केट. आपले 3 दरोडेखोर सुपरमार्केट राऊंड मध्ये दरोडा टाकायला तयार आहेत. पण त्यांच्या चोरीचा अनुभव विचारून घेऊयात पहिल्यांदा. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव? कविता वाघ. वाघ? अरे माझं पण नाव वाघ. हाच पहिल्यांदाच वाघासमोर वाघ उभा आहे. घरी कोण कोण असतं? आई वडील भाऊ भाऊजाई. तू काय करतेस? माझी 12वी झाली. 12वी झाली आत्ताच? मग आता कुठली साईड घेतली? BA फर्स्ट इयर. BA फर्स्ट इयरला आहे. बर मला सांग, चोरी तू अशी कुठली केली नसशील? मार्कांची चोरी किती वेळा केली? आता हसायचंय काय त्यात? म्हणजे पुढच्याचा बघून पेपर लिहिलाय का कधी? कधीतरी. कधीतरी म्हणजे प्रत्येक पेपरला थोडं थोडं? प्रत्येक नाही. मग येत नसलं तर? येत नसलं तर काय? हे वाघांची सगळ्या इज्जतच घालवलेली आहेत. एक तर वाघ कधी पेपर लिहित नाहीत, आणि लिहिले तर ही बघून लिहायची पेपर. बघून नाही. बरं असू देत. तुला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. तुम्ही टाकलाय कधी दरोडा? का? हसायला काय झालं? म्हणजे कधीच दरोडा टाकला नाही? मग कधी एखादी चोरी वगैरे? काहीच नाही. काय काय नाव काय तुमचं? गायत्री. गायत्री. नावच एवढं पवित्र की ते कशाला चोऱ्या माऱ्या करतील? बरोबर ना? आडनाव काय तुमचं? बडे. 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 मूर्ती लहान आहे पण बडे विचार आहेत यांचे. घरी कोण कोण असतं? दोघंच येत आम्ही. मिस्टरांचं नाव काय? नामदेव. वेगळ्या पद्धतीने नाव घेतात मराठी संस्कृतीमध्ये. घ्या बरं नाव. महादेवाच्या पिंड्यावर बेल ठेवतो आपण. नामदेव पंतांचं नाव घेते. तुमचा मन राखून. वा 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 वा. इथं पण देवाची पवित्रता आलेली आहे. महादेवाची पिंड. तुम्ही खरेदीला वगैरे बाहेर जाता? हो जातात. पण कोण असतं बरोबर? मैत्रिणी असतात. कधी आमचे मालक असतात. मालक असतात. बरं मला सांगा, पण ते काय मदत करतात शॉपिंगला? शॉपिंगला काही घेऊ लागतात. संघ येत असतात. संघ येतात, पिशव्या उचलतात एवढ्या? बर बर बर. बघूयात. पण आता ते इथं नाहीयेत शॉपिंगला तुमच्या बरोबर. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपलं नाव? वर्षा सोमनाथ कुंभकर्ण. कुंभकर्ण? हो. श्रीरामपुरामध्ये कुंभकर्ण? कुंभकर्ण कसं काय आडनाव तुमचं? याची हिस्ट्री मला माहिती नाही. पूर्वीपासून हे नाव होतं. पूर्वीपासून? आजोबांच्या अगोदर सुद्धा हे नाव आडनाव होतं. रामायणापासून? हो. माहिती नाही. माहिती नाही? नाही. मग काय लंकेला जाता तुम्ही? शेतीवाडी वगैरे काय तिकडे? नाही. नाही अजिबात? कधीच नाही? वरचेवर नाही. जत्रेला वगैरे लंकेला? नाही. अजिबातच नाही? मग काय कसं काय इकडे श्रीरामपुरात कसं काय आलात? आमच्या आजी आजोबांचं राहत्याला दुकान होतं वगैरे. बर असं झालं. म्हणजे बिभीषण काकांमुळे तुम्ही इकडे आलात? माझ्या आजोबांचा व्यवसाय होता. हो का? हा. अच्छा अच्छा. बर तुम्ही काय करता? माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय. आणि मग घरी कोण कोण असतं? माझे आई वडील आणि मोठा भाऊ आणि मी. मोठा भाऊ काय करतो? त्याचं D.Pharmacy कम्प्लीट झालंय. अच्छा. हा. म्हणजे सगळे उच्च शिक्षित आहेत. हा तसंच. बर तुम्ही या राऊंड मध्ये खरेदी जिंकाल असं मला वाटते. बघूयात आता कशी खरेदी करतायत. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता जाणून घेऊयात आपल्या सुपरमार्केट राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये तुम्हाला मी एक बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच खरेदी तुम्हाला करायची आहे, आणि तीही 1 मिनिटामध्ये. 1 मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 895 रुपयांची. आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30.
3:30 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. बघूयात कोणी किती दरोडा टाकलाय ते. आपल्या तिन्ही दरोडेखोरांनी दरोडा टाकलेला आहे. बघूयात कोणी किती दरोडा टाकलाय ते. वर्षा यांनी टाकलेला दरोडा आहे 545 रुपयांचा. त्यानंतर कविताने टाकलेला दरोडा आहे 738 रुपयांचा. आणि बडे मावशींनी टाकलेला दरोडा आहे 783 रुपयांचा, जो 895च्या जवळ जातो. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. खजिन्याची चावी पाहिजे असेल तर 1 मिनिटाचा गेम खेळावा लागतो. 1 मिनिटाचा गेम. तुम्हाला काय वाटलं आज मी तुम्हाला बसंती सारख्या काचेवर नाचवणार आहे? नाही नाही, त्याच्यापेक्षा अवघड गेम तुम्हाला मी सांगणार आहे. आज तुम्हाला 1 मिनिटामध्ये इथं कांदे आणि बटाटे वेगळे करायचे. पण ते तुम्हाला डोळे उघडे ठेवून नाही तर डोळ्याला रुमाल बांधून करायचे वेगळे. आपल्या बडे मावशी तुम्ही बडे बडे बटाटे बाजूला करा आणि जोशीबाई तुम्ही बडे बडे कांदे वेगळे करा. सगळ्यात पहिल्यांदा रुमालाने यांचे डोळे बांधून टाकू. डोळे. हे किती आहेत? 4. चुकल्या चुकल्या. हे किती आहेत? 3. चुकल्या. या पण चुकल्या म्हणजे यांना दिसत नाहीये. माशी बाजूला सरक. आता आपण आपल्या खेळाला सुरुवात करूयात. सगळेजण तयार? श्रीरामपूरवाले सगळे तयार? अरे सांबा जरा टाइम तो बता. टाइम तो मेरे हाथ में. 3:30 सुरुवात करा. फक्त कांदे वेगळे करायचे आणि तुम्हाला फक्त बटाटे. एका हाताने एका वेळेला एकच कांदा. तपासून बघा नीट. वेळ आहे अजून 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. बघूयात सर्वाधिक कांदे किंवा बटाटे कुणी जमा केलेत ते. हे काय? याच्यात तर बटाटे राहिलेले आहेत. याचा अर्थ सगळ्यात जास्त कांदे जमा केलेत. त्यामुळे जोशीबाईंना मिळते संधी चावी निवडण्याची. बहुत खुश आहे, बहुत खुश आहे. आता उघड्या डोळ्यांनी चावी निवडा. लाल रंगाची चावी का हिरव्या रंगाची चावी? कोणत्या रंगाची चावी असणार आहे? बरोबर, कोणत्या रंगाची चावी? लाल. लाल रंगाची चावी नक्की? बाकीच्यांना काय वाटतंय? लाल. लाल रंगाची चावी निवडा. जोशीबाईंनी निवडलेली आहे लाल रंगाची चावी. त्यामुळे बडे काकींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या संदुकीत आहे खजिना. चला. साडेमाडे 3च्या आजच्या भागामध्ये बडे काकींना दरोडा टाकता आला नाही. त्यामुळे त्यांना मिळालाय पोहे. अभिनंदन. 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 आता पोह्याचं काय करणार? पोहे करून खायचं. पोहे करून खाणार. आणि आमच्या सगळ्या दरोडेखोरांना बोलवणार का नाही? बोलवणार ना. बोलवणार. तुमचे मिस्टर काय रडणार तर नाहीत ना आता? नाही. तुम्ही? नाही. आणि आज दरोडा टाकण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आपल्या जोशीबाई. त्यांना मिळाले आहे होम थिएटर सिस्टीम. अभिनंदन. थँक्यू. आता याच्यावर कुठलं गाणं ऐकणार? रिपीट कराल. कुठलं? हे आयरन गाणं. हैराणी गाणं याच्यावर रिपीट करणार. तुमच्या बरोबर कोण आलं? मिस्टर आहेत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही याच्यावर कुठलं गाणं ऐकणार? यांनी जे ऐकलं तेच मी ऐकेल. नाही, मी सांगू. कोई हसीना जब रूठ जाती है तो
और भी हसीन हो जाती है. हे गाणं नक्की ऐका जरूर. ज्यावेळेस या रुसतील त्यावेळेस. चालेल. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.